नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी या सत्रामध्ये मनापासून स्वागत करते. आपण पाहत आहोत जीवात्मा जगताचे कायदे हे पुस्तक. ह्या पुस्तकामध्ये सध्या आपण दुसऱ्या भागात आहोत आणि तिथे प्रश्न उत्तरं वेगवेगळ्या मुद्द्यांवर आधारित जी आहेत ती आपण पाहत आहोत. तर मागच्या सत्रामध्ये आपण आत्मा आणि अर्धजागृत मन काय असतं आणि त्याच्यावर आधारित जी पण काही प्रश्न होती ती आपण मागच्या सत्रातच पाहिलेली आहेत. तर ह्या सत्रामध्ये आपण आज नवीन एका मुद्द्याचा विचार करणार आहोत, तो म्हणजे मुक्त इच्छा. ही मुक्त इच्छा काय असते ते आपण समजून घेणार आहोत. ही मुक्त इच्छा म्हणजे काय, तर देवाने ह्या पृथ्वीवर आल्यानंतर जीवात्म्यांच्या जगतात जेव्हा आपण असतो किंवा पृथ्वीवरील जगतामध्ये जेव्हा आपण असतो, तर आपल्याला एक मुक्त इच्छा दिलेली आहे प्रत्येकाला ईश्वराने. आणि त्या इच्छेप्रमाणे तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या पद्धतीने राहायचं आहे किंवा जगायचं आहे. हा अधिकार, हे स्वातंत्र्य आपल्याला आपल्या परमेश्वराने दिलेलं आहे आणि त्यामध्ये तो कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. मित्रांनो, हे सर्वस्वी आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. आपण त्या इच्छाशक्तीचा वापर कसा करून घ्यायचा आहे ते. त्याच्या संदर्भात ते असं म्हणतायत की तुम्हाला भोगाव्या लागणाऱ्या परिणामांचे निर्माते तुम्ही स्वतः आहात. खरे स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही खरं ते करण्यास स्वतंत्र आहात. मुक्त इच्छाशक्ती वापरून मोह आणि नकारात्मकता बाजूला सारण्यासाठी तुम्ही पृथ्वीवर आला आहात. देवाने तुम्हाला मुक्त इच्छाशक्ती आणि निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. म्हणूनच एक सुज्ञ आत्मा आपले स्वातंत्र्य वाईटाऐवजी चांगले निवडण्यास वापरेल आणि आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर प्रगती करेल. पृथ्वीवरील काही वर्षांच्या तात्पुरत्या सुखासाठी चुकीच्या मार्गांवर जाऊ नका, कारण यामुळे तुम्हाला जीवात्म्यांच्या जगातील खालच्या लोकात शेकडो वर्ष खितपत पडावे लागेल. मित्रांनो, या ठिकाणी जी पण काही इच्छाशक्ती आपल्याला मिळालेली आहे त्या इच्छाशक्तीद्वारे आपण एकतर सकारात्मकता निवडतो आयुष्यामध्ये जगण्यासाठी किंवा नकारात्मकता ह्या गोष्टीची निवड करत असतो. मग ते सर्वस्वी आपल्यावर आहे, त्या इच्छाशक्तीचा आपण वापर कसा करतोय ते, आणि त्याच्यानुसारच आपण आपली आध्यात्मिक उन्नती त्याद्वारे करून घेणार आहोत किंवा आध्यात्मिक अधोगती करून घेणार आहोत. हे सर्वस्वी आपल्यावर त्याला सर्वस्वी आपण जबाबदार आहोत आणि हे स्वातंत्र्यच देवाने आपल्याला त्याच्यासाठी दिलेलं आहे. तर त्याच्यामधला जो प्रश्न आहे तो आपण बघूयात, त्याच्या संदर्भातला, मुक्त इच्छाशक्तीच्या संदर्भातला. आपल्या पृथ्वीवरील जीवनाच्या संदर्भात मुक्त इच्छाशक्ती म्हणजे काय? म्हणजे आपण ह्या पृथ्वीवर जेव्हा जगत असतो तेव्हा आपण त्या इच्छाशक्तीचा वापर नेमका कसा करत असतो किंवा कसं जगलं जात असतं आपल्याकडनं, आणि त्यामध्ये ह्या मुक्त इच्छाशक्तीचा रोल काय आहे ते ह्या उत्तरामध्ये आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. ते म्हणतायत की तुमच्याकडे मुक्त इच्छाशक्ती आहे याचा अर्थ तुमचे मन, शरीर आणि आत्मा तुमच्या नियंत्रणात आहेत आणि तुमच्या कृतीच्या परिणामांना तुम्ही सामोरे गेले पाहिजे. पृथ्वी ही एक शाळा आहे. ही एक अशी जागा आहे जेथे तुम्ही तुमचे कर्म भोगण्यासाठी, कसोट्यातून जाण्यासाठी आणि प्रशिक्षण घेण्यासाठी आणि तुमचे आध्यात्मिक जीवनकार्य साध्य करण्यासाठी जीवात्म्यांच्या जगातून येता. ह्या सगळ्यातून तुम्ही कसे पार होता हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या आव्हानांना धैर्याने आणि हसत खेळत तोंड देऊ शकता किंवा तुम्ही तक्रारी करत स्वतःची कीव करत बसू शकतात. हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे. तुम्ही कठोर नैतिक निर्णय घेऊन तुमच्या आत्म्याचे पोषण करू शकता किंवा मोहास बळी पडून अहंकाराला खाद्य पुरवीत राहून त्याद्वारे जीवात्म्याला दुर्बल बनवण्याचा पर्याय निवडू शकता. तुमचे निर्णय तुम्हाला परमेश्वराच्या जवळ नेऊ शकतात किंवा त्यापासून दूर घेऊन जाऊ शकतात. जीवात्म्यांचे संवर्धन करा, नाहीतर त्याचा ऱ्हास होताना पहा. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे काहीही करण्यास मुक्त आहात.
तुम्ही एकतर तुमच्या कसोट्यांमधून पास होता किंवा नापास होता. तुम्हाला भोगाव्या लागणाऱ्या परिणामांचे निर्माते तुम्ही स्वतःच आहात. पृथ्वीवरील आणि जीवात्म्यांच्या जगात तुम्ही काय पर्याय निवडता यावरून तुम्हीच तुमच्या आत्म्याची प्रगती किती होईल हे ठरवू शकता. पुढे ते म्हणतात, आत्म्याने पृथ्वीवर पुनर्जन्म घेण्याचे ठरवलेच्या क्षणापासूनच मुक्त इच्छा जीवात्म्यांच्या जगातच कार्यान्वित होते. पृथ्वीवरील जीवन ही एक जोखीमच आहे, पण ही जोखीम तुम्हीच निवडलेली आहे. आम्हाला तुमच्यापैकी कोणासही भीती घालायची नाही, पण पृथ्वीवरील आत्म्यांनी सावधान राहावे अशी आमची विनंती आहे. तुम्ही जितके जास्तीत जास्त नकारात्मकतेने नियंत्रित होण्याची परवानगी देता तितके तुम्हाला आध्यात्मिक मार्गावरून चालण्यास कठीण जाईल. अतिशय महत्त्वाची गोष्ट ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे की परमेश्वराचा ह्या ठिकाणी रोल आपल्याला बघायचा आहे मित्रांनो. खरं म्हणजे काहीच रोल नाही आहे त्याचा, पण तरीही आपण आपल्या आयुष्यात आलेल्या समस्या, दुःख जेव्हा बघतो तेव्हा आपण त्याला दोष देतो. पण खरं पाहिलं तर ही मुक्त इच्छा असल्याचं स्वातंत्र्य त्याने आपल्याला दिलेलं आहे. ह्या समस्या का आलेल्या आहेत आपल्याकडे त्याला आपण स्वतः जबाबदार आहोत मित्रांनो, आणि त्याचा दोष त्याचं खापर आपण परमेश्वरावर ढकलून मोकळे होत असतो. तर हा आपला मार्ग योग्य नाही आहे. तर आपण ह्या गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे की ही मुक्त इच्छाशक्ती जर आपल्याला मिळाली आहे तर आपण त्याचा चांगल्या योग्य पद्धतीसाठी, सकारात्मकतेसाठी उपयोग केला पाहिजे आणि त्याद्वारे आपला आध्यात्मिक विकास, आपली आत्मिक उन्नती करून घेण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. हे ह्या प्रश्नातून आपल्याला हे ज्ञान त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो, आणि ते आपण आपल्या जीवनात उतरवण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. पुढचा मुद्दा त्यांनी दिला आहे कर्म. फार मोठा विषय आहे मित्रांनो खरं पाहिलं तर. हा कर्मावर जेवढं लिहिलं तेवढं कमी असतं, इतका तो गहन आणि खोल असा विषय आहे. तर त्या कर्माविषयी आता आपण जाणून घेणार आहोत. हे कर्म म्हणजे नेमकं काय असतं, ते कसं काम करतं, ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं त्यांनी ह्या आपल्याला मुद्द्याद्वारे सांगितलेली आहेत. तर त्यामध्ये ते म्हणतायत तुम्ही जे पेराल तेच उगवते. कर्म म्हणजे शिक्षा नाही, ते शिक्षण आहे. हा एक नियम आहे जिथे तुम्हाला आंधळेपणाने शिक्षा होत नाही, पण तुम्ही कुठे चुकला आहात याचे तुम्हाला मार्गदर्शन मिळते आणि तुमची चूक तुम्हाला आत्मिक स्तरावर समजावली जाते. दिलगिरी व्यक्त करण्याला काहीही अर्थ नाही. परमेश्वराचा न्याय हा परिपूर्ण आहे, त्यातून कोणीही सुटू शकत नाही. तुम्हाला जर दुसऱ्यांचा आनंद बघवत नसेल तर तुम्ही स्वतः सुखी होऊ शकणार नाही. खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो ही. आपल्याला जीवन जगताना आपण विविध कर्म करत असतो मित्रांनो, पण ते कर्म इतक्या नकळतपणे आपल्याकडनं होत असतं की त्याची जाणीवसुद्धा आपल्याला नसते आणि त्याचे रिझल्ट कसे येणार आहेत तेही आपल्याला कळत नाही. आणि त्याचे जेव्हा रिझल्ट यायला सुरुवात होते तेव्हा आपल्याला प्रश्न पडायला लागतात, हे माझ्याच आयुष्यात का? आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींचं नॉलेज त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहिला प्रश्न आहे की कर्म म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, त्यांनी सांगितलं आहे की कर्म म्हणजे एक कृती. जसं आपण एखादं काम करतोय जे भौतिक स्वरूपात आपल्याला दिसतंय, आपली जी पण काही कृती आपण दिवसभरामध्ये करत असतो ते म्हणजेच एक कर्म असतं. ते तर असतंच, पण त्याचबरोबर आपण जे विचार करतो, आपण जे शब्द बोलतो हे सुद्धा कर्मामध्येच येत असतं मित्रांनो. बऱ्याच जणांना ह्या गोष्टीची तर कल्पनाही नसते. त्यांना असं वाटत असते कर्म म्हणजे आपण जे पण काही कृती करतोय ते म्हणजे कर्म. तर तसं नाही आहे. तुम्ही जर तुम्ही एखाद्याला खूप छान छान बोलताय की तू खूप चांगल्या स्वभावाचा आहे किंवा तू मला फार आवडतो वगैरे, त्याची स्तुती करताय, पण आतमध्ये जर त्या व्यक्तीबद्दल
चुकीच्या भावना तुमच्या मनामध्ये असतील, चुकीचे विचार तुमच्या मनामध्ये असतील, म्हणजे शब्द जरी तुम्ही वेगळे करताय, कृती जरी त्याच्याशी वागताना वेगळी वागताय, पण विचार जर चुकीचा करताय तर ते कर्म हे तुमचं चुकतंच. ती नकारात्मकता कर्माची म्हणजे ते एक नकारात्मक कर्म बनून जातं आपलं, आणि ते आपल्या नकळत घडत असतं मित्रांनो. हे मी तुम्हाला सांगते, सगळेच जण जाणीवपूर्वक करतात असं नाही, ह्या नकळत होणाऱ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यासाठी जागरूक असणं फार महत्त्वाचं आहे, आणि ही जागरूकताच आपल्याला आपल्यामध्ये आणायची पण आहे. मग हे कर्म कसं असतं, तर ते कर्म 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरं म्हणजे नकारात्मक. जसं की आपण नकारात्मक कर्म केलं तर त्याचे आपल्याला नकारात्मक रिझल्टही मिळतात. आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक समस्यांना, प्रश्नांना, दुःखांना सामोरं जावं लागत असतं. आणि त्याचबरोबर जी काही सकारात्मक कृत्य आपण करत असतो त्याचाही रिझल्ट आपल्याला मिळतो, आणि तो चांगला असतो मित्रांनो. आपल्याकडे त्या सगळ्या चांगल्या गोष्टी चांगल्या वेळेने आपल्याकडे आयुष्यामध्ये यायला सुरुवात होत असते. ही सकारात्मकता आणि नकारात्मकता अशा प्रकारे ह्या 2 कर्मांद्वारे आपलं जीवन हे चालू असतं. त्यालाच कर्म असं म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर ईश्वराने काही कायदे नियम आपल्यावर लागू केलेले आहेत. त्या नियमांचं आपण पालन हे केलं पाहिजे, त्या कायद्यांनुसार आपण वागलं पाहिजे, ती कर्तव्य आपण पार केली पाहिजेत आणि योग्य ते कर्म केलं पाहिजे. हे सर्व केलं की आपल्या आयुष्यात समस्यांचं प्रमाण हे हळूहळू कमी व्हायला लागत असतं आणि आपला आध्यात्मिक विकासही व्हायला लागत असतो. तर आता पुढे ते म्हणतायत, पुढचा प्रश्न आहे की कर्म कसे काम करते. सकारात्मकता आणि नकारात्मकता कर्म एकमेकांना रद्द करू शकते का. आपण आत्ताच मागे पाहिलं की चांगल्या कृत्यासाठी तुम्हाला चांगलं फळ मिळतं, वाईट कृत्य केलं तर त्याचा वाईटच परिणाम आपल्यावर येत असतो, आणि ह्याला सर्वस्वी आपण स्वतः जबाबदार असतो. वाईट विचार आणि वाईट शब्द हे सुद्धा आपले कर्मच असते, असंही त्यांनी सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर इथे म्हटलं की सकारात्मकता आणि नकारात्मकता हे जे कर्म करतात ते एकमेकांना रद्द करू शकतात का. म्हणजे काय, तर सकारात्मकता एखादं जर समजा नकारात्मक कर्म समजा मी करत असेल आणि नकारात्मक कर्म करताना मी म्हटलं की नाही, मी थोडं सकारात्मक कर्मही लोकांसाठी, म्हणजे मी आतमध्ये वाईट धंदे करते, वाईट कृत्य करते आणि वाईट मार्गाने पैसा कमवते, आणि तो पैसा मी इतरांना मदत करून, दानधर्म करून जर मी माझं नकारात्मक कर्म पुसू शकते का, तर मुळीच नाही मित्रांनो. ते एकमेकांना रद्द करू शकत नाही. म्हणून तुम्ही सकारात्मक कर्म केलं तर तुमच्याकडे सकारात्मकच त्याचा रिझल्ट येणार आहे, आणि तुम्ही नकारात्मक कर्म केलं तर त्याचा रिझल्टही नकारात्मकच येणार आहे. हा एक नैसर्गिक नियम परमेश्वराने आपल्याला घालून दिलेला आहे, आणि त्याच पद्धतीने आपणही जगायचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीकडे नकारात्मक कर्म कसे येते. महत्त्वाचा प्रश्न आहे. सॉरी, म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटण्याची शक्यता आहे की माझ्याकडे नकारात्मकता का येते, म्हणजे मी तर चांगला वागतोय वगैरे, म्हणजे असे प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा पडत असतात. तर त्याच्यात कसे येते, म्हणजे त्याचा रिझल्ट जर समजा आपण एखादं नकारात्मक कर्म केलं नकळतपणे, आपल्याला पण माहिती नसतं की आपण अशा प्रकारचं कर्म केलेलं आहे, पण ते कसं आपल्याकडे येत असतं, असा हा प्रश्न आहे. तो आपण समजून घेऊयात त्याचं उत्तर. हे तुमच्याकडे मानसिक, शारीरिक आणि भावनात्मक दुःखाच्या स्वरूपात येत असते. आरोग्याच्या, कुटुंबाच्या, पैशाच्या, कायद्याच्या आणि इतर प्रकारच्या समस्यांच्या स्वरूपात येते. आजारपण म्हणजे तुमच्या कार्मिक ऋणातून मुक्त होण्यासाठी तुम्ही निवडलेला पर्याय असू शकतो. नकारात्मक कर्मामागील कल्पना हीच आहे. तुम्ही आपल्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या भौतिक आयुष्याचा उपयोग करता. हे ऋण केवळ तुमच्या गेल्या जन्मातूनच निर्माण झालेले नसून या जन्मातलेही असू शकते. तुम्ही अशा भ्रमात राहू नका की तुम्हाला भोगावी लागणारी दुःखे केवळ तुम्ही गेल्या जन्मात केलेल्या चुकीच्या कृत्यांसाठी आहेत. तुम्ही या पृथ्वीवर केवळ थोड्याशा कर्मासह
एखाद्या लहानशाच कार्मिक ऋणासह आला असाल. पण तुम्ही जर आता चुकीच्या मार्गावर असाल तर तुमच्या आयुष्यात तुम्ही नकारात्मक कर्मांचीच भरच घालीत आहात. कर्मसिद्धांत समजून घेणे हे मानवासाठी खूप लाभदायक आहे. कारण असे प्रसंग येतात की दुःख तुमच्या वाटेला येते आणि तसे ते का येते हे तुम्हाला माहीतही नसते. हे दुःख तुम्ही निवडलेले असते कारण तुमच्या आध्यात्मिक वाढीसाठी आवश्यक असते. हे समजून घेतल्याने त्यातून अधिक सहज सुंदरतेने पार पडणे तुम्हाला शक्य होऊ शकते. तुम्ही केलेल्या चुकीच्या कृत्यांचे निराकरण करण्याची संधी कधीही गमावू नका. तुमच्या गर्वामुळे कार्यांना पुढे ढकलत राहण्यापेक्षा पृथ्वीवरील ह्या जन्मात भूतकाळातील कर्मांचे निराकरण करता येणे हे वरदानच आहे. प्रत्येक विशिष्ट व्यक्तीसोबतच्या कर्मांचे निराकरण तुम्ही ह्याच जन्मी केले पाहिजे. तुम्ही पुढील आयुष्यात कर्मांची फेड करण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ह्याच जन्मात अतिशय सहजतेने आणि अधिक तत्परतेने या प्रकारे कर्मफेड करू शकाल. तुम्ही जर आता केलेल्या चुकांचे निराकरण केले नाहीत तर तुमच्या नकारात्मक कर्मात वाढ होत जाते. कारण ईश्वराने तुम्हाला ही संधी दिलेली असूनही ती तुम्ही नाकारायचं निवडता. तर अशा प्रकारे ही नकारात्मक कर्म आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने येत असतात. पुढचा प्रश्न आहे, कित्येक लोकांचा असा विश्वास आहे की नकारात्मक कर्म दानधर्म केल्याने पुसली जातात. हे खरे आहे का? तर नाही म्हटले त्यांनी की तुम्ही एका साईडला नकारात्मक कर्म करताय आणि दुसऱ्या साईडला तुम्ही दानधर्म करून तुमचा हेतू वेगळाच आहे की मला स्वर्ग लोकात जायला मिळेल आणि परमेश्वराच्या हे लक्षात पण येणार नाही की मी चुकीचं काही कर्म करतोय. हे मी काही दानधर्म केला तर माझं नकारात्मक कर्म पुसलं जाईल. तर तसं मुळीच होणार नाही मित्रांनो, असं त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितले. आपण जिमीची पण मागे गोष्ट बघितली आहे की त्याच्यामध्येही त्याने तेच केलं की त्याला असं वाटलं की आपण नकारात्मक कर्म जरी करत असलो तरी आपण दानधर्म केला तर आपण आपलं नकारात्मक कर्म हे पुसलं जाईल आणि आपण स्वर्गामध्येही जाऊ शकतो. ही त्याची भ्रामिक कल्पना होती. परंतु जेव्हा त्याचा मृत्यू झाला आणि जीवात्म्यांच्या जगतामध्ये तो गेला तेव्हा त्याला कळलं की तो अतिशय खालच्या स्तरावर होता. म्हणजे त्याने ते कर्म त्याचा असा गैरसमज झालेला होता की आपण एका साईडला नकारात्मक कर्म केलं तरी चालतं पण तेच दुसऱ्या मार्गाने दानधर्म करून पुण्य कमवू शकतो. तर असं मुळीच होत नाही. हे स्पष्टपणे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, तुम्ही सर्वप्रथम दिलेला एखादा संदेश होता की तुमच्या सर्व संकटांना धैर्याने आणि हसतमुखाने तोंड द्या. पण जेव्हा लोक दुःखात असतात तेव्हा हे कसे शक्य आहे? म्हणजे जेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतं मग ते धैर्य कसं येऊ शकतं आपल्यामध्ये आणि ते आपण हसतमुखाने त्याला कसं तोंड द्यायचं? ह्या संदर्भात हा प्रश्न त्यांनी आपण विचारलेला आहे त्यांना. तर त्याच्यावर ते उत्तर देत आहेत की तुमच्या संकटांना तुम्ही धैर्याने आणि हसतमुखाने तोंड देणे फार महत्त्वाचे आहे. कारण तुमच्या कर्मांचे निराकरण होणे आवश्यक असते आणि त्याचा तुम्ही त्रास मानून घेता कामा नये. तुम्ही जर तक्रार केलीत आणि कुरकुरलात, स्वतःचीच कीव करीत राहू निराश झालात तर तुमच्या दुःखाला मोठं स्वरूप दिले तर त्यायोगे तुम्ही तुमच्या प्रियजनांचे आणि जे लोक तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांचे आयुष्य अवघड करता आणि तुमच्या कर्मांची परतफेड अजिबात होत नाही. तसेच तुम्ही नकारात्मक कर्मात भर टाकत असाल किंवा तुम्ही जर त्यांची परतफेड करीत असाल तर ही परतफेड अतिशय हळू होते आणि त्यामुळे तुमचे दुःख कधीही न संपणारे आहे असे वाटू शकते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या दुःखाचं वेदनांमध्ये परिवर्तन करता. पण जर तुम्ही तुमच्या समस्यांना धीराने तोंड दिलेत तर तुम्ही धैर्य दाखवता आणि तुमच्या जीवात्म्याला शक्तिशाली करता. तुम्हाला समस्यांच्या स्वरूपाची जाणीव असते आणि त्यांची हाताळणी तुम्ही उच्च आध्यात्मिक दृष्टिकोनातून करता. म्हणूनच तुमच्या समस्यांकडे
हसतमुखाने पहा, सकारात्मक व्हा आणि तुमच्या दुःखालाही सहज सुंदरतेने हाताळा. सहज सुंदरता याचा अर्थ तुम्ही आपला स्वतःचा आब राखता. परमेश्वरावर आणि त्याच्या न्यायावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता आणि परिस्थितीचे महत्त्व जाणून घेऊन त्यावर मात करण्याची विनोदबुद्धीही तुमच्याकडे आहे. गंभीर परिस्थितीतही हसतमुखाने राहा. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुमच्या कर्मांद्वारे जीवात्म्यांनाही तुम्हाला मदत करता येते. जेव्हा तुम्ही धैर्य आणि सहज सुंदरता दाखवता तेव्हा तुम्ही परमेश्वराला हे दाखवून देता की तुमच्या मार्गात येणाऱ्या समस्यांना तुम्ही आध्यात्मिक पद्धतीने इतर कोणालाही दोष न देता आणि चिडून किंवा नकारात्मकतेने न वागता हाताळू शकता. तुम्ही तुमच्या अर्धजागृत मनाद्वारे काम करता आणि जीवात्मेही तुमच्यासाठी प्रार्थना करू शकतात, ज्यामुळे तुमच्या समस्या हाताळायला तुम्हाला शक्ती मिळते. जीवात्मे तुमच्या समस्या नष्ट करू शकत नाहीत, पण जीवात्मा जगातून होणाऱ्या प्रार्थनांमुळे आणि संरक्षणामुळे तुम्हाला तुमच्या समस्यांना तोंड देण्यास अधिक शक्ती मिळते आणि तुम्ही तुमच्या कर्मांची फेड ही सहजगत्या आणि जलद करू शकता. याचा अर्थ असा नाही की तुमचे कर्म कमी होते. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्याचे परिमार्जन चांगल्या रीतीने आणि तत्परतेने करण्यासाठी बळ आणि सुज्ञताही मिळते. मित्रांनो, त्यांनी सांगितले की तुम्ही जे पण काही कर्म करतात त्याला धैर्याने सामोरं जा. समस्यांना धैर्याने सामोरं जा. हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जेव्हा ज्या क्षणी आपण धैर्य दाखवतो, ती हिंमत दाखवतो ती समस्या सोडवण्याची, तर आपल्याला सगळीकडनं मदतच मिळायला सुरुवात होते. परमेश्वर आपल्याला मदत करतो. देवदूत, त्याचप्रमाणे जीवात्मे जगतातील आत्मेही आपल्याला मदत करत असतात मित्रांनो. आणि म्हणून समस्याकडे धैर्याने पहा, तिला मनापासून स्वीकारा, तरच ती समस्या चांगल्या पद्धतीने कुठलाही त्रास न होता आपल्याला ती फेडता येते. कर्म हे कधीही चुकत नाही, त्याची परतफेड आपल्यालाही करावीच लागते, पण त्याचा आपल्याला पाहिजे तेवढा त्रास म्हणजे त्याच्यासाठी जो होणारा त्रास असतो तो आपला कमी केला जात असतो. हेच त्यांना ह्यातून सांगायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, पण असेही प्रसंग घडतात की जेव्हा मानवाला कल्पनाही करता येणार नाही अशा दुःखांमधून जावे लागते. अशावेळी हे माझे कर्म आहे, माझ्यासाठी हेच योग्य आहे असा विचार करणे कठोर आहे का? बऱ्याच वेळाला आपल्याला असं वाटतं की खूप समस्या येत आहेत, दुःख येत आहेत आणि मग आपल्याला कर्माबद्दल तर माहिती असते, मग आपण चुकीचे तर कर्म करत म्हणजे आपण इतके दुष्ट आहोत का, ही भावना मनामध्ये यायला लागते. म्हणजे ही अपराधीपणा वाटायला लागतो कुठेतरी. तर ते योग्य आहे का असं या ठिकाणी त्यांनी विचारलं आहे. तर ते म्हटलात की हो, ती पण भावना येणं गरजेचं आहे. तुम्हाला काय म्हणायचं हे आम्ही समजू शकतो, पण तुम्ही स्वतःला दोष द्यावा असे आम्ही म्हणत नाही. आम्ही तुम्हाला केवळ आध्यात्मिक कायद्यांविषयी जागृत राहायला सांगत आहोत. माणूस जशी निवड करतो तशाच गोष्टी त्याच्या बाबतीत घडत असतात. याचा अर्थ असा नाही की तुमच्या बाबतीत घडलेल्या वाईट गोष्टी म्हणजे तुमच्याच चुका आहेत. ह्या गोष्टी घडतात कारण जागरूकतेचा अभाव असतो. तुम्ही काहीतरी वाईट करत आहात याची तुम्हाला त्यावेळी जाणीवही नव्हती, किंवा जर तुम्ही जागरूक असाल तर तुमच्याकडे योग्य गोष्ट करण्याची शक्तीही नव्हती. परंतु अशी ही परिस्थिती असू शकते की जेव्हा माणसांना त्यांचे कर्म नसून सुद्धा अतिशय कठीण अशा परिस्थितीतून जावे लागते. पुढे ते म्हणतायत की काही वेळा लोकांना फक्त नकारात्मक कर्माचीच भीती वाटते असे नव्हे, तर त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचीही भीती वाटते. त्यांना असे वाटत असते की कोणत्याही क्षणी हे सर्व नाहीसे होईल. म्हणजे हा आनंद, हे जे मी राजभोग जो उपभोगते आहे, जो पैसा मी कमवलेला उपभोगते आहे, हा सगळं माझ्याकडनं निघून जाईल की काय, ही भीती असते बऱ्याच लोकांना आणि त्या भीतीपोटी ते जगत असतात. पण
चांगल्या कर्मांचा स्वीकारही सहज सुंदरतेने करणे महत्त्वाचे आहे. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे की कित्येक माणसांना आपल्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार कसा करावा हेही माहीत नसते. म्हणजे जसं दुःख आलं, समस्या आला, याचा जसा स्वीकार करता येत नाही, तसाच जसा आनंद आला तसा त्याचाही स्वीकार करता येत नाही. अशी पण बऱ्याच वेळा परिस्थिती मानवामध्ये निर्माण होत असते. तर ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये कसं राहायचं आहे हे या ठिकाणी आपल्याला त्यांनी समजून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी एक शेवटचा प्रश्न घेते आणि आपण या ठिकाणी थांबूयात. तो प्रश्न आहे की कोणत्या गोष्टी नकारात्मक कर्म निर्माण करतात, म्हणजे कोणत्या गोष्टींमुळे नकारात्मक कर्म होत असतं. बऱ्याच वेळा आपल्याला याची कल्पनासुद्धा नसते की आपल्याकडनं नकारात्मक कर्म होतं आहे. ते जाणून घेणं, ते समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपण एक एक पॉईंट त्यांनी दिलेला आहे, तो नीट समजून घेऊयात मित्रांनो, जाणून घेऊयात की नेमकं काय चुकतं आहे आपलं, हे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. तर ते म्हणतायत की स्वतःला दुखावणे. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही व वाईट सवयी जशा की अंमली पदार्थांचे सेवन, धूम्रपान, मद्यपान, अन्नपदार्थांचे अतिसेवन, चांगल्या पोषणाचा आणि व्यायामाचा अभाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नकारात्मक विचारसरणी आणि कृती तुमच्या आत्म्याचा खऱ्या प्रकारे सर्वनाश करतात. किती महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला हे कळतच नाही. अरे आपल्याकडे स्वतःकडे दुर्लक्ष केलं तरी हे एक नकारात्मक कर्म आपण करतोय, याची कवडीची सुद्धा कल्पना नाही आहे मित्रांनो आपल्याला. तर हे समजून घेतलं पाहिजे की आपणही आपल्या आरोग्याकडे, आपल्या सगळ्या गोष्टींकडे स्वतःलाही आपण बऱ्याच वेळा दुःख करून घेत असतो, स्वतःला त्रास करून देत असतो. तर ते करणंही किती चुकीचं आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इतरांना दुखावणे, दुसऱ्यांना शारीरिक अपाय करणे किंवा भावनिक दुःख देणे यामुळे नकारात्मक कर्मसंचय होतो. भावनिक दुःख हेही शारीरिक दुःखासारखेच वाईट आहे. म्हणजे इतरांना दुखावणं पण योग्य नाही आहे. शारीरिकच नाही तर भावनिक आपण भावनिकरित्या आपण त्यांना दुखवत असतो, हेही आपण त्या ठिकाणी जागरूक राहायला पाहिजे ही कर्म करत असताना मित्रांनो. हेच त्यांना ह्या ठिकाणी सांगायचं आहे. पुढचं आहे परिस्थितीच्या वास्तवाला सामोरे न जाता त्याचा अस्वीकार करून होणाऱ्या समस्यांचा सामना नीट न करणे. म्हणजे बऱ्याच वेळा समस्या सुटत नाही आहे म्हणून त्याचं दुःख इतकं होऊन जातं की लोक आत्महत्या करून घेतात. त्या समस्येला सामोरं जाण्याचेही धैर्य त्यांच्यामध्ये नसतं आणि म्हणून ते सुद्धा एक नकारात्मक कर्म आपलं होऊन जात असतं. त्याचबरोबर नकारात्मक आत्म्यांचे चुकीचे वर्तन सहन करणे. म्हणजे एखादा जर आपल्याला त्रास देतो तरी आपण ते सहन करत बसणं, हे सुद्धा एक नकारात्मक कर्मच आहे मित्रांनो. त्यांची चूक कुठे होत आहे ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवा. जर त्यांनी ऐकलं नाही तर ती त्यांची निवड आहे, पण त्यांना तुमचा फायदा घेऊ देऊ नका. दुष्ट वृत्तीला प्रोत्साहन देऊ नका. कोणत्याही दुष्ट व्यक्तीशी चांगले वागू नका. जर तुम्ही दुष्ट व्यक्तीशी चांगले वागलात तर तुम्ही त्याला प्रोत्साहित करत आहात आणि दुष्ट आत्म्याला प्रोत्साहित करणे म्हणजे तुम्ही त्याच पापाचे वाटेकरी होता. म्हणूनच तुमच्या अर्धजागृत मनाचा जलद विकास साधा म्हणजे तुम्हाला एखादी वाईट व्यक्ती ताबडतोब ओळखता येईल. म्हणजे आपल्या स्वभावाचा, चांगल्या स्वभावाचा कुणाला गैरफायदाही देऊ नका मित्रांनो. कारण काय होतं, त्याच्याने आपण त्या दुष्ट प्रवृत्तीला प्रोत्साहन दिल्यासारखं वाटतं आणि ती आपला गैरफायदा घेतच राहते. तर ते करणं चुकीचं आहे. आपल्याला असं वाटतं की अरे मी ध्यानात आहे म्हणजे मी सर्वांना माफ करत सुटलं पाहिजे किंवा कोणी माझ्या वर येऊन अन्याय केला तरी तो मी सहन केला पाहिजे. तर असं नाही आहे मित्रांनो. हे स्पष्ट त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. अन्याय सहन करणं हे पण एक नकारात्मक कर्मच होतं असतं. पुढचं आहे जबाबदारी टाळणे. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या, मुलांच्या
प्रियजनांच्या जबाबदारीपासून लांब पळता, हे एक नकारात्मक कर्मामध्येच येत असतं. इतरांना चुकीच्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना चुकीच्या मार्गावर आणणे, उदाहरणार्थ अंमली पदार्थांचा विक्रय. म्हणजे जे अंमली पदार्थांचा आज विक्रय करता आहेत, तर त्यांना असं वाटत असेल की ते चुकीचं कर्म नाही आहे, पण ते चुकीचंच कर्म आहे. कारण त्यांच्या ह्या कृत्यामुळे भरपूर लोकांनी आपले आयुष्य हे बर्बाद केलेले असतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या माथी हे नकारात्मक कर्म साचत जात असतं. पुढे ते म्हणतात, तुमच्या मुलांना बिघडवणे तुम्ही अशा प्रकारेही कर्मसंचय करता, कारण त्यांना चांगले प्रशिक्षण देणे हे तुमचे कर्तव्य आहे. मुलांचे म्हणणे त्यांच्या पालकांनी मोकळेपणाने ऐकले पाहिजे, कारण मुलांचे अर्धजागृत मन खुले असू शकते आणि त्या सहज प्रेरणेतूनच मुलाचे वर्तनही होत असते. पण ते मूल त्याच्या किंवा तिच्या स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी तुम्हाला फसवत नाही याची खात्री करून घ्या. बरेच मुलं ही आपल्या आईवडिलांना चुकीच्या गोष्टी सांगून फसवत असतात आणि जर आईवडील जर फसले जात असतील तर त्या ठिकाणी त्यांचं एक नकारात्मक कर्म ठरत असतं. त्याच्यासाठी डोळे उघडे ठेवून आपला मुलगा नेमकं काय वर्तन करतो आहे, कसा वागतो आहे, हे जाणून घेणं पण एका प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे. पुढे ते म्हणत आहेत की पृथ्वीवरील तुमच्या आध्यात्मिक जीवन कार्याला ओळखण्यात आणि त्याची पूर्तता करण्यात अपयश येणे. म्हणजे आपण जे पण काही आध्यात्मिक कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलेलो आहोत आणि आपण भरकटले गेलेलो असू, त्याच्यात जर आपल्याला अपयश येत असेल तर ते सुद्धा आपलं एक नकारात्मक कर्म होत असतं. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आत्महत्या करणं. अशा प्रकाराने तुम्ही प्रचंड प्रमाणात नकारात्मक कर्मसंचय करता आणि एक पूर्ण लोक तुम्ही खाली येता. म्हणजे तुमचा जो स्तर असतो आत्म्याचा, तो एका लोकापर्यंत, जर समजा तुम्ही तिसऱ्या लोकात असाल, तुम्ही डायरेक्ट दुसऱ्या किंवा पहिल्या लोकातही येण्याची शक्यता असते ह्या आत्महत्या केल्यामुळे. कारण तुम्ही तुमच्या आत्म्याला त्याचा प्रवास पूर्ण करूच देत नाही. तुम्हीच निवडलेल्या आयुष्याचा आणि परिस्थितीचा तुम्ही अंत करता. ईश्वराच्या कायद्याप्रमाणे तुमची नियत दिनांक तुम्ही ठरवलेली असते. तुम्हाला ईश्वराने आयुष्य दिलेलं आहे आणि ते तुम्ही स्वतःच्या मर्जीने काढून घेऊ शकत नाही. तो अधिकार आपला नाही आहे, तरीसुद्धा आपण ते कृत्य करत असतो. म्हणजे आपल्याला समाजात ही कृत्य करताना दिसतंय, तर ते चुकीचं आहे. पुढे आहे कृती न करणे. काही वेळा लोक जबाबदारी घेत नाहीत किंवा काय योग्य आहे ते करण्यासाठीचे धैर्य त्यांच्याकडे नसते. ते चुकीची निवड करतात, कारण जे योग्य आहे ते करण्यासाठी ते त्यांची मुक्त इच्छाशक्तीच वापरत नाहीत, तर केवळ दर्शकाची भूमिका स्वीकारतात. योग्य कृती करणं ही किती महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी सांगितले त्यांनी. पुढचं आहे मजा करायची इच्छा असणे. तरुण लोकांना असं वाटत असतं की ते जोपर्यंत तरुण असतात तोपर्यंत त्यांनी जीवनाचा अनुभव घ्यायला हवा, पण प्रत्यक्षात ती चुकीच्या गोष्टी करण्यासाठीची एक सबब आहे. आपल्या पृथ्वीवरील प्रवासाचा आनंद घेणे महत्त्वाचं आहे, पण आपल्या आत्म्याची किंमत देऊन नव्हे. अतिशय महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेले आहेत की नकारात्मक कर्म आपण हे कशा पद्धतीने करत असतो याची आपल्याला थोडीशी सुद्धा दखल आपल्याकडनं घेतली जात नसते आणि नकळतपणे आपण ह्या सगळ्या गोष्टी बिनधास्तपणे करत असतो, पण त्याचे रिझल्टही फार भयानक पद्धतीने आपल्याकडे येऊ शकतात. हे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे मित्रांनो, आणि आपण अजूनही गंभीर झालं पाहिजे या विषयामध्ये. स्वतःला समजून घेतलं पाहिजे, ह्या कर्माला समजून घेतलं पाहिजे, जेणेकरून आयुष्यात आपल्याकडनं चुका होणार नाहीत. हाच अवेअरनेस, ही जागरूकता आपल्याला आपल्यामध्ये आणायची आहे मित्रांनो. तर आज या ठिकाणी आपण इथेच थांबूयात मित्रांनो. आणि हा कर्माचा अजूनही कर्माबद्दल बरेच काही प्रश्न पुढे आहेत, पुढच्या सत्रामध्ये ते आपण घेऊयात. तोपर्यंत ह्या पुस्तकाला आपण तात्पुरता विराम देऊया. नमस्कार.